जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. या ना त्या प्रकारे वाळू चोरी ही सुरूच आहे. कारण महसूल कर्मचारी काय करतात याची मिनिट टू मिनिट खबर वाळू चोरांना माहीत असते. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, तलाठी यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाच्या बाहेर वाळू माफियांचे कार्यकर्ते हे पहारा देत असतात. मात्र याबद्दल महसूल विभागाने कधी पोलिसात तक्रार दिली असेल याचे आठवत नाही. वाळू चोरी रोखण्यासाठी गेले असताना अनेक वेळा महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले देखील झाले आहेत. तहसीलदार यांच्या वाहनावर देखील मागील काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. आतापर्यंत आपण ऐकले असेल की महसूल कर्मचारी हे वाळू माफियांचा पाठलाग करीत असतात, परंतु काल रात्री याच्या विपरीत घडले. तहसीलदार यांच्या वाहनात महसूल कर्मचारी हे वाळू चोरी रोखण्यासाठी जात असताना त्यांनी एका काळ्या रंगाच्या 4 चाकीचा पाठलाग केला. हा पाठलाग सुरू असताना डीमार्ट जवळ अचानक या काळ्या रंगाच्या 4 चाकीची एक चाक गटारीत अडकल्याने ती गाडी तिथेच अडकली. नेमके काय घडले हे बघण्यासाठी या ठिकाणी चांगलीच गर्दी जमा झाली होती. यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी ही घटना पोलिसांना कळवल्यावर त्या ठिकाणाहून पोलिसांच्या मदतीने हे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले. यावेळी या गाडीच्या 4ही चाकांची हवा सोडण्यात आली होती. महसूल कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या रजिस्टरमध्ये देखील याची नोंद केली आहे. हवा सोडल्यानंतर हे वाहन ताब्यात देत असताना तपासणी करण्यात आल्यानंतर त्या गाडीच्या डिकीमध्ये अंदाजे 3 फुटाची तलवार आढळून आली होती. मात्र ही गाडी बंद करून हे कर्मचारी त्या ठिकाणाहून निघून गेले. मात्र या संपूर्ण घटनेची फिर्याद दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेस रामानंद नगर पोलिसात देण्यात आली होती. मात्र या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की काळ्या रंगाची गाडी आम्हाला बघून पळून जात असताना आम्ही तिचा पाठलाग केला. इच्छादेवी मार्गाने पळून जात असताना डीमार्ट जवळच्या एका गटारीत चाक अडकल्यावर ती गाडी तिथेच अडकली. यावेळी गाडीतील एकाला नायब तहसीलदार यांनी नाव विचारल्यावर त्याने त्याचे नाव विनोद बाविस्कर असे सांगितले आणि ते दोघेही गाडी सोडून पळून गेले. नायब तहसीलदार यांनी गाडी तपासली असता त्या गाडीत त्यांना तलवार आढळून आली आणि आम्ही पोलिसांच्या मदतीने ही गाडी पोलीस स्टेशनला आणली असे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये घटना वेगळी आणि फिर्यादीत वेगळे काय आहे ते बघूया. तहसीलदार यांच्या वाहनाने काळ्या रंगाच्या 4 चाकीचा पाठलाग का केला? जर ही गाडी तहसीलदार यांच्या गाडीचा पाठलाग करत नव्हती तर मग महसूल कर्मचाऱ्यांनी या गाडीचा पाठलाग का केला? जर का नायब तहसीलदार यांना गाडीत तलवार आढळून आली होती तर मग ही गाडी जिल्हाधिकारी कार्यालयात का लावण्यात आली? जर हे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावले तर मग फिर्यादीमध्ये वाहन हे पोलीस स्टेशनला आणले असे का लिहिले? जर वाहन पोलिसांच्या ताब्यात नव्हते तर मग पोलिसांनी देखील याचा तपास का केला नाही? काल संध्याकाळपर्यंत देखील ही गाडी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच होती, कारण या गाडीच्या 4ही चाकांची हवा सोडण्यात आली होती. जर का गाडीत नायब तहसीलदार सारखे अधिकारी होते तर मग वाहन चालकाने फिर्याद का दिली? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. हा सर्व प्रकार बघून तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये जरूर लिहा. साक्षीदार न्यूज, जळगाव.